नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 13 आहे, ज्यामध्ये आपण महिला व बालिका विभाग भरती 2025 मित्रांनो संरक्षण अधिकारी कनिष्ठ या पदाकरता मित्रांनो सर्व काही परीक्षेभिमुख अतिसंभव अतिमहत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत. जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा तुम्ही आपल्या चॅनलच्या ऑफिशियल डॅशबोर्डला देखील मित्रांनो जाऊन पाहू शकता. आता मित्रांनो परीक्षेचं वेळापत्रक देखील आता लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही अजून परीक्षा तयारीला लागला नसाल तर मित्रांनो लागून जा, कारण का यामध्ये तुम्हाला आता शेवटची संधी जी की या विभागामध्ये लागण्याची मित्रांनो उपलब्ध आहे. तर पाहू आपण आजचे प्रश्न काही महत्त्वपूर्ण या व्हिडिओद्वारे. तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, पहा काय म्हणतो की पक्षांतर बंदी कायदा खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीच्या आधारे करण्यात आला. तर जो पक्षांतर बंदी कायदा आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ड 52वी घटना दुरुस्ती. तर 52वी घटना दुरुस्तीनुसार जे आहे पक्षांतर बंदी हा जो कायदा जो आहे थोडक्यामध्ये करण्यात आलेला आहे. पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न दुसरा आपला, खालीलपैकी कोण नटसम्राट या नाटकाचे लेखक आहेत. तर याचं उत्तर जे होणार असेल जे आहे पर्याय नंबर ए, जे की विष्णू वामन शिरवाडकर. तर हे जे आहे थोडक्यामध्ये नटसम्राट या नाटकाचे लेखक आहेत. पर्याय नंबर याचं ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न तिसरा असा आहे पुढील, कुचिपुडी नृत्य भारतातील डॅश राज्यातील प्रसिद्ध नृत्य वैदिक आणि उपनिषदामधील वर्णित धर्म प्रसार करणारा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे. तर या ठिकाणी आपल्याला डॅश जे की कोण्या राज्यामधील आहे या ठिकाणी भरायचं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की आंध्र प्रदेश या राज्यातील जे की प्रसिद्ध नृत्य वैदिक आणि उपनिषदामधील वर्णित धर्म प्रसार करणारा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे. पर्याय नंबर याचं ब उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न चौथा आपला, यामिनी कृष्णमूर्ती या डॅश या शास्त्रीय नृत्य प्रकाराशी संबंधित आहेत. तर कोण्या. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, कुचिपुडी नृत्य या प्रकाराशी थोडक्यामध्ये ते संबंधित आहेत. पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी याचं उत्तर जे आहे थोडक्यात होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न पाचवा आपला, खालील घटनांपैकी कालक्रमाने सर्वात अगोदर घडलेल्या घटनाचा पर्याय निवडा. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर यामध्ये जे आहे सर्वात पहिलं घडलेली घटना कोणती आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, सुरत काँग्रेस ही जी घटना आहे थोडक्यामध्ये या घटनाक्रमामध्ये जी की सर्वात पहिले घडलेली ही घटना आहे. पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न काय म्हणतो पहा पुढचा, खुल्या आंतरराष्ट्रीय हवामान क्लबची निर्मिती करण्यासाठी कोणत्या गटाने सहमती दर्शवलेली आहे. त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये बी, जे की G7. तर G7 या जे आहे गटाने सहमती दर्शवलेली आहे. तर कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK आणि USA या देशांच्या जे काही 7 देशांची मिळून जी संघटना आहे ज्याला आपण G7 असं म्हणतो, ग्रुप ऑफ 7. तर या नेत्याने 2 दिवसीय शिखर परिषद संपवली. त्यांनी 2022च्या अखेरीस खुल्या आणि सहकारी आंतरराष्ट्रीय क्लायमेट क्लबची स्थापना करण्याच्या उद्दिष्टाची घोषणा केली, ज्यामध्ये G7 नेत्यांनी जे आहे रशिया युक्रेन विरुद्धच्या बेकायदेशीर आणि अन्यायकारक युद्धाचा निषेध देखील केलेला आहे. तर पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी उत्तर होणार असेल. तर हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून, त्यामुळे हा प्रश्न तुम्ही मित्रांनो कायमस्वरूपी लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न काय म्हणतो पहा थोडक्यामध्ये, खालीलपैकी कोणता जो की खाण्याच्या विकाराचा प्रकार आहे. तर खाण्याच्या विकाराचा प्रकार आहे म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचा ड, ज्याला आपण क्षुता धातिरेक असं जे आहे म्हणतो. तर क्षुता धातिरेक हा जो आहे थोडक्यामध्ये खाण्याच्या विकाराचा प्रकार आहे. पर्याय नंबर ड उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न आठवा, महाराष्ट्राचा खालीलपैकी कोणता जिल्हा हा तापी खोऱ्यात येतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की जळगाव हा जो आहे जिल्हा थोडक्यामध्ये तापी खोऱ्यामध्ये येतो. पर्याय नंबर याचं जे की ब हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न नववा आपला, तोरणा किल्ला ज्याला प्रचंडगड असेही म्हणतात, हा भारताच्या महाराष्ट्राच्या डॅश जो की जिल्ह्यात स्थित आहे. तर कोण्या. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की ए, पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. तर हा किल्ला 13व्या शतकामध्ये शिवपंताने बांधला असं मानलं जाते आणि मेंगाई देवी मंदिर ज्याला आपण तोरणाजी मंदिर असं याला जे आहे ते संबोधलं जातं. तर थोडक्यामध्ये पर्याय नंबर याचं ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 10वा असा आहे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोणत्या शहरातून आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे समर्पित 75 संरक्षण उत्पादने जे की लॉन्च केलेली आहेत. यापैकी कोणत्या शहरातून. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की नवी दिल्ली. तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीतील पहिल्या जे काही AI आहे
इन डिफेन्स परिसंवाद आणि प्रदर्शन कार्यक्रमामध्ये जे आहे त्यांनी थोडक्यामध्ये 75 संरक्षण उत्पादने लॉन्च जी आहे ती केलेली आहेत. तर ही उत्पादने रॉबोटिक्स प्रणाली, सायबर सुरक्षा, मानवी वर्तन विश्लेषण, इंटेलिजन्सी मॉनिटरिंग सिस्टम, सप्लाय चेन मॅनेजमेंट, व्हॉइस अनालिसिस आणि C4ISR म्हणजे ज्याला आपण कमांड कंट्रोल कम्युनिकेशन, कॅम्प्युटर आणि इंटेलिजन्सची जे काही पातळी ठेवणे आणि टोपण या क्षेत्राशी या संबंधित आहेत. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी उत्तर जे की थोडक्यात होणार असेल. जर मित्रांनो तुम्ही अजूनही महिला व बालिका विभाग भरती 2025च्या संरक्षण अधिकारी कनिष्ठ या पदासाठी आपली असलेली स्पेशल रेकॉर्ड बॅच मित्रांनो तुम्ही जॉईन केलं नसाल तर लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या. त्यामध्ये जे काही आपली 2024 मध्ये झालेली भरती होती महिला व बालिका विभागाची संरक्षण अधिकारी कनिष्ठ या पदासाठी त्यावेळेस देखील जागा होते मित्रांनो. तर त्यावेळेस आपण यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण ऍड करून दिलेले आहेत व त्यासोबतच संपूर्ण काही इफेक्टिव्ह ईबुक देखील आपण त्यामध्ये ऍड केले आहे व त्यासोबत तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कोर्स देखील त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच संभव प्रश्नपत्रिका देखील त्यामध्ये आपण ऍड करून दिलेला आहे आणि आताची जी आपली डिस्काउंट मध्ये प्राइस आहे जी की 499 फक्त ठेवलेली आहे, जी की या बॅच मध्ये तुम्हाला हे सर्व काही इंटिग्रेट करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुम्हाला कोणतेही बुक्स घेण्याची गरज पडणार नसेल किंवा तुम्हाला कोणतेही याहून अधिक महागड्याची कोचिंगची देखील अजिबात गरज पडणारी नसेल मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही स्पेशल बॅच जॉईन केलं नसेल त्यांनी लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या आणि संरक्षण अधिकारी कनिष्ठ या पदाच्या मित्रांनो परिपूर्ण तयारीसाठी तुम्ही येथून जे काही लागेल ते मित्रांनो मिळवून घेऊन चांगल्या उत्तम तयारीला लागू शकता. तर जे कोणी विद्यार्थी अजूनही आपली स्पेशली बॅच जॉईन केलं नसेल तर मित्रांनो लवकरच आता तुमच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर होणार आहे, त्यामुळे तुम्ही तयारीला लागला नसाल किंवा अभ्यास वगैरे केला नसाल तर मित्रांनो लगेचच्या लगेच आपले ॲप डाउनलोड करून घ्या आणि त्यामधून कोर्स इन्स्टॉल घेऊन ज्यामध्ये ज्या टेस्ट सिरीज आहेत, ई बुक्स आहेत मित्रांनो त्यांचं परिपूर्ण तुम्ही वाचन करत चला. त्यानंतरचा प्रश्न आपला 11वा काय म्हणतो पहा की पद्मश्री 2023 पुरस्कार विजेते खालीलपैकी कोण महाराष्ट्रातील आहेत यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब परशुराम खुने हे जे आहे थोडक्यामध्ये आहे 2023 जे की पुरस्कार विजेते. त्यानंतरचा प्रश्न 12वा आपला डॅश हा गिर्यारोहक 16 वेळा एव्हरेस्ट सर करणारा पहिला परदेशी ठरला आहे, तर कोण आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की केंटन कूल हे जे आहे थोडक्यामध्ये हा ठरलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 13वा असा आहे जल्लीकट्टू हा भारतीय बुल फायटिंग प्रकार आहे जो भारताच्या डॅश या राज्याशी संबंधित आहे, तर कोण्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की तमिळनाडू या राज्याचा थोडक्यामध्ये संबंधित आहे. त्यानंतरचा 14वा प्रश्न मानवी लोकसंख्येच्या तुलनेत संसाधनाच्या वाढत्या टंचाईबद्दल चिंता व्यक्त करणारे पहिले जे की कोण होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की सर रॉबर्ट माल्थल्स हा जो आहे थोडक्यामध्ये हे जे आहे ते होते. पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 15वा मध्यवर्ती वाळवंट विभाग संशोधन केंद्र डॅश येथे आहे, तर कोण्या ठिकाणी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की जोधपूर या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 16वा असा आहे लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी दर डॅश रोजी जागतिक उच्च रक्तदाब दिन जो की साजरा केला जातो, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय नंबर ए 17 मे या दिवशी जे आहे थोडक्यामध्ये जे की उच्च रक्तदाब दिन हा जो आहे साजरा केला जातो. पर्याय नंबर याचं ए या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 17वा आपला तर प्रश्न 17 मध्ये आपल्याला काही विधाने आहेत आणि त्यावरून आपल्याला पर्यायाचं निवडायचं आहे. तर विधान एक काय म्हणतो पहा की यादव राजवंशाच्या भिल्लम पाचवा आणि याची राजधानी देवगिरी होती. भिल्लम पाचवा याची राजधानी देवगिरी होती. दुसरा पर्याय आहे शिवाजी महाराजांच्या आधी यादवांची राजसत्ता शेवटची भरभराटीला आलेली होती. तर यापैकी कोणते विधान बरोबर आहे ते या ठिकाणी सांगायचं आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ड हे दोन्ही विधाने थोडक्यात बरोबर आहेत म्हणून पर्याय नंबर ड हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 18वा आपला स्काय ब्रिज 721 हा जगातील सर्वात लांब झुलता पूल डॅश मध्ये उघडला गेला आहे कोण्या ठिकाणी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी चेक रिपब्लिक या ठिकाणी जे आहे थोडक्यामध्ये हा उघडला गेलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 19वा त्रिपुराचे मुख्यमंत्री डॅश हे आहेत, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की माणिक साहा हे जे आहे थोडक्यामध्ये आहेत. त्यानंतर प्रश्न 20 आपला ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद असू शकतात जास्तीत जास्त? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड 7 ते 17 एवढे जे आहे सभासद ग्रामपंचायतीमध्ये असू शकतात. पर्याय नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल आणि हा तो विषय जो आहे थोडक्यामध्ये गावच्या लोकसंख्येवर डिपेंडेंट असतो की किती त्यामध्ये सदस्य असू शकतात. त्यानंतर प्रश्न 21 आपला चिल्का सरोवर महानदी व डॅश नद्यांच्या त्रिभुज प्रदेशादरम्यान वसलेला आहे, तर कोण्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की गोदावरी नदीच्या यामध्ये वसलेला आहे. त्यानंतर प्रश्न 22 जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या कमी आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड परभणी या जिल्ह्याची लोकसंख्या थोडक्यात कमी आहे.
त्यानंतरचा प्रश्न आपला 23वा, भारत सरकारने कोणत्या वर्षी भारतीय परराष्ट्र सेवेची स्थापना केली? तर याचं उत्तर जे आहे याचं जे उत्तर होणार असेल ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर पर्यायाचा, जे की सी 1946 रोजीच्या थोडक्यामध्ये स्थापना जी आहे ती केलेली आहे. तर 9 ऑक्टोबर 1946 रोजी भारत सरकारने परदेशात भारताच्या राजनैतिक, वाणिज्य दूत आणि व्यावसायिक प्रतिनिधित्वासाठी भारतीय परराष्ट्र सेवेची स्थापना जी आहे ती केलेली आहे. तर स्वातंत्र्यानंतर परराष्ट्र आणि राजकीय विभागाचे नवीन परराष्ट्र मंत्रालयात संक्रमण झाले. या निमित्ताने दरवर्षी 9 ऑक्टोबर रोजी भारतीय परराष्ट्र सेवा, ज्याला आपण IFS असं म्हणतो थोडक्यामध्ये, हा दिन जो आहे तो साजरा केला जातो. म्हणून पर्याय नंबर याचं सी हे उत्तर होणार असेल. त्यानंतर 24वा प्रश्न आपला, 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर, जे की सी म्हणजे की 342 प्रति वर्ग किलोमीटर एवढी जी आहे थोडक्यामध्ये लोकसंख्या आहे. त्यानंतरचा 25वा प्रश्न आपला, UNDPच्या मानव विकास अहवालासाठी जागतिक बहुआयामी गरिबी निर्देशांक, ज्याला आपण MPI असं देखील म्हणतो, तर कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की 2010 या सालापासून जे आहे थोडक्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. पर्याय नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर थोडक्यामध्ये होणार असेल. तर असे मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमधले टॉप 25 क्वेश्चन होते जे की आपण या पदासाठी पाहिलेले आहेत. तर रेग्युलरली आपण या पदासाठी सर्व काय IMP प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत. तर जे विद्यार्थी अजूनही आपली स्पेशली बॅच जॉईन केलं नसेल त्याने लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून जॉईन करून घ्या, जेणेकरून तुमची तयारी ही उत्तम जी की त्या मार्गदर्शनाखाली होणारी असेल. मित्रांनो तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन माहिती, नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.